हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. मिताली आणि अनिकाला सोडून यायची इच्छा होत नाही. हो गं मावशी, कळतंय मला. मी आपलं असंच म्हणाले तुला. आता ठीक आहे ना अनु? हो, आता बरी आहे. आणि अन्वय, तू बरा आहेस ना आता? बरं झालं, त्या ॲक्सिडेंटमध्ये थोडक्यात निभावलं सगळं. देवाचीच कृपा. देवाची आणि आणखी कुणाची तरी कृपा. कुणीतरी छडी घेऊन बसलं होतं माझ्या मागे. अन्वय हसत शिवानीकडे पाहत म्हणाला, तू घाबरतोस कुणाच्या छडीला? एरवी कितीही बोललं तरी काम काम आणि सारखं काम सुरू असतं तुझं. जया, यावेळी त्याला वठणीवर आणणारी छडी सापडलेली आहे आपल्याला. सुधा मावशीही हसतच म्हणाल्या, अरे वा, मग तर खूपच बरं झालं. अन्वय आल्यावर नेहमी त्याच्या स्वागताला हजर असणारी शिवानी आता मात्र मागे मागे होती. शिवानी, अशी काय उभी आहेस? काही पाहुणे नाही ते, जया शिवानीला म्हणाल्या. शिवानी तिथेच दारात उभी होती. डोळे तर कधीचे अन्वयची वाट पाहत होते. त्याला पाहिल्याबरोबर त्याच्या मिठीत शिरायची इच्छा झाली. एवढे वर्ष एकतर्फी प्रेम करत काढलेले तिने, आता कुठे तिच्या प्रेमाला दुजोरा मिळाला होता आणि तो भरभरून अनुभवायचा, जगायचा होता तिला. बसा, सगळेजण ब्रेकफास्ट करूया. अन्वय आणि सुधा मावशी फ्रेश होऊन आले आणि सगळे ब्रेकफास्ट करायला बसलेत. मी येणार होते अनिकाला भेटायला. खूप इच्छा होती, पण मग मितालीशी फोनवर बोलणं झालं. अनिकाला डिस्चार्ज मिळाला की घरीच या म्हणाली. तिच्या आणि अद्वैतविषयी सांगितलं मला शिवानीने. पोरीने किती आणि कसे दिवस काढलेत. जया मितालीचा भूतकाळ आठवत म्हणाल्या, हो ग, आता तिच्या वाटचं सुख तिला मिळू दे म्हणजे झालं. सुधा मावशी म्हणतात, सगळं व्यवस्थित होईल आणि प्रत्येकाच्या वाटचे सुख प्रत्येकाला नक्कीच मिळेल. तू अजिबात काळजी करू नकोस. तो शिवानीकडेच प्रेमाने पाहत म्हणाला. इकडच्या तिकडच्या गप्पा करत नाश्ता झाला. अन्वय, संध्याकाळी फिश बनवते तुझ्यासाठी, जया नाश्ता झाल्यावर उठताना म्हणाल्या. त्यानंतर फिश काय बनवतेस? काहीतरी गोडाधोडाचं कर. तुझ्याकडे खूप महत्त्वाचं मागायला आला आहे तो आज. सुधा मावशी इथे तिला म्हणते. म्हणजे कळलं नाही मला. सांगते तुला संध्याकाळी. आता घाईत असशील ना? सुधा मावशी म्हणते. हो ग, बरं मग रात्री बोलूयात. अगं शिवानी, त्यांनी आवाज दिला पण तिचं लक्षच नव्हतं. ती तर आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली होती. शिवानी, ताटातलं काहीच संपलं नाही. तुझं लक्ष कुठे आहे? नाही, काही नाही. काय चाललंय या पोरीचं काही कळतच नाही आहे. तुला ऑफिसला नाही जायचं का? आई विचारते. हो, निघते ना. तिने बाजूचा मोबाईल पर्समध्ये टाकण्याच्या ऐवजी ती टेबलवर ठेवलेले चमचे पर्समध्ये टाकत होती. शिवानी, अगं बरी आहेस ना? ऑफिसमध्ये जाऊन काय स्वयंपाक करायचा आहे का तुला? हे चमचे कशाला पर्समध्ये टाकतेस? आणि त्याच्यानंतर मात्र आता तिला ओशाळल्यासारखं झालं. मी निघते आता. आश्रमाच्या बाजूची जागा जी आपण घ्यायचं म्हणत होतो त्यावर महत्त्वाची मीटिंग आहे आज. हो चालेल काकू, संध्याकाळी बोलू यात. अन्वयच्या वडिलांनी सुरू केलेले 3 आश्रम होते बेंगलोरमध्ये, निराधार मुलींसाठी आणि बायकांसाठी. त्यांचं सगळं काम जयाचं बघायच्या. अण्णा गेल्यावर त्यांनी स्वतःला त्या कामात वाहून घेतलेलं. मी जरा आराम करते. त्या विमानात बसून गुडघे दुखायला झालेत माझे. जसा निघून गेल्यावर सुधा आजी म्हणाल्या, बरं चालेल. त्या आत गेल्यावर अन्वयने शिवानीकडे नजर रोखतच म्हटलं, तर तू जरा आत ये.
तुला त्या DCB कंपनीच्या प्रोजेक्ट डिटेल्स हवे आहेत ना? सांगतो. त्यानंतर तो बोलतो. त्याची नजर पाहून तर तिच्या पोटात गोड गुदगुल्या झाल्यात, पण त्याचं बोलणं ऐकून मात्र गोंधळ उडाला. त्यानंतर ती आत येतात त्याने तिला जवळ घेतलं आणि आपल्या मिठीत बंदिस्त केलं. आता सांग, त्या दिवशी कुठले डिटेल्स हवे होते तुला? तो तिला खोडकरपणे म्हणाला. त्यानंतर आता इकडे ही शिवानी लाजते. काही नाही, मी तर ते असंच. अन्वय, तुमची आठवण येत आहे असं सरळ सांगायला काय झालं होतं? तो तिच्या केसांवर आपली हनुवटी टेकवत बोलला. ती तर लाजून चूर झालेली. अन्वय, प्लीज सोडा ना. मनातली इच्छा आणि ओठातले शब्द कशाचाच मेळ बसत नव्हता. त्याच्या प्रेमाची, त्याच्या मिठीतली ऊब तिला हवीशी वाटत होती. तर त्याच नंतर, खरंच सोडू? तुला यावेळी माझ्या मिठीत नाही राहायचं? त्याने तिचा चेहरा वर करत विचारलं. तसं उत्तरादाखल ती आणखीनच विलगली त्याला. त्याने हसूनच तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. शिवानी, त्याने प्रेमाने तिला आवाज दिला. त्यानंतर आता इथे शिवानी फक्त बोलते. मला वाटतंय आपण लवकरात लवकर लग्न करूयात. तुला चालेल ना? कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एवढी सगळी सुख तिच्या दिशेने वाटचाल करत येत होती. आणि त्याच नंतर हो, तिच्या तोंडून हलकासा तेवढाच आवाज आला. आणि बराच वेळ एकमेकांची मिठी मनसोक्त अनुभवल्यावर त्याने तिला जरा बाजूला करत तिचा चेहरा ओंजळीत धरला. काळेभोर डोळे जे काजळ घातल्याने अधिकच सुंदर दिसत होते. नितळ रंग, गुलाबी ओठ, घनदाट पापण्या आणि चेहऱ्यावर आलेले तिथे रेशमी केस. त्या सुंदर चेहऱ्यासोबतचं एक सुंदर हृदय जे फक्त आणि फक्त त्याच्या प्रेमाने भरलेलं. जगात सगळ्यात श्रीमंत असल्याची फिलिंग आली त्याला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. मनातलं सांगायला नजरेची भाषा पुरेशी होती. त्याने तिचा चेहरा जवळ घेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तीही त्याच्या स्पर्शाने मोहरून गेली. एकमेकांमध्ये मिसळलेले ओठ एकमेकांसाठीची ओढ सांगत होते. जरा वेळाने भानावर येताच तिने त्याच्याकडे न पाहता त्या रूममधून धूम ठोकली. तो मात्र ती गेली त्या दिशेने बघतच गालात हसत होता. अद्वैतने अन्वयला फोन करून मितालीच्या तब्येतीविषयी सांगितले. त्याला काळजी वाटली, पण काही क्षणापूर्वीच अद्वैत तिच्यासोबत आहे म्हटल्यानंतर काळजीचं काहीच कारण नव्हतं. तू असताना मला कसलीच काळजी नाही आहे. तुझ्या जबाबदाऱ्या तू नीट पार पाडशील खात्री आहे मला. टेक केअर. अन्वय अद्वैतला बोलतो. त्याने नंतर मितालीला फोन लावला. हॅलो मिताली. बोला अन्वय. आवाजात थकवा होताच तिच्या. अन्वयला ते कळतं. आता कसं वाटतंय? बरी आहे मी. ताप उतरलाय. आवाजावरून तर अजिबात बरी वाटत नाहीये. औषधं वेळेत घे आणि आराम कर. आणखीन एक, अद्वैत थांबेल तिथेच. प्लीज नाही म्हणू नकोस. तुम्हा दोघींची खूप काळजी आहे त्याला. सो प्लीज तू ऐकते आहेस ना मी काय म्हणालो ते? ती काहीच बोलली नाही म्हणून परत विचारलं. ठीक आहे. त्याच नंतर गुड, ठेवतो आता. अन्वय इथे मितालीला म्हणतो. अन्वय, तुम्ही बोललात तुमच्याविषयी आणि शिवानीविषयी. जया काकूंशी आज रात्री बोलेल आणि बोलणं झालं की कळवतो तुला. तू आराम कर आता. त्याने फोन ठेवला. काहीतरी विचार करून बेंगलोरमधला मुक्काम आणखीन 1 दिवस वाढवायचा ठरवलं त्याने. आणि त्याच्यानंतर अद्वैतने मितालीला रूमच्या बाहेरसुद्धा येऊ दिलं नाही. तिची संध्याकाळची रात्रीची औषधं, जेवण सगळं रूममध्येच हजर होतं. अनिकाचं त्यानेच बघितलं सगळं. मितालीसुद्धा मधात पडली नाही त्या दोघांच्या.
खरं तर इच्छाच झाली नाही त्याला थांबवायची. मनात असलेल्या सगळ्या अडींची शृंखला तुटत चाललेली होती. किमान अनेकासाठी तरी. रात्री त्याने तो घरी अन्वयकडेच थांबत असल्याचं सांगितलं. साधनांनाही मितालीच्या तब्येतीची काळजी वाटली. नीट लक्ष दे तिच्याकडे. या सगळ्या धावपळीत फार सुकून गेलेली ती. जेवली का ती? आणि औषधं ती घेतली तिने? साधना म्हणते. जवळ असती तर मायेने सगळं स्वतः केलं असतं त्यांनी. पण त्या सुखासाठी त्यांना अजून वाट पाहावी लागणार होती कदाचित. हो, दिलेलं सगळं. तू नको काळजी करू, तो बोलतो. फोन देतोस का तिला जरा? मी बोलते तिच्याशी. ठीक आहे, 1 मिनिट. अद्वैत बोलतो. मिताली, आईचा फोन आहे, तिला बोलायचं होतं तुझ्याशी. देऊ का? तिने हात समोर केला फोन घ्यायला. हॅलो, कसं वाटतंय बाळा आता? त्यांच्या आवाजात तिच्यासाठीची माया, आपुलकी अगदी भरभरून होती. ते विचारताना हळवा झालेला त्यांचा आवाज तिलाही जाणवला. आता ठीक आहे मी. ताप नाहीये. जेवण नीट कर. मी पाठवू का काही करून तुझ्यासाठी? साधनाई तिला विचारतात. नाही नको, जेवण केलंय मी. तसं काही वाटलं तर मला सांग अगदी हक्काने. समोर ती काही बोलणार तोच मागून अनिकाचा आवाज आला. आणि मम्मा, सुधा आजीचा फोन आहे. सुधा आजी अवतीभोवती असण्याची अगदी सवय झाली होती तिला. नाही, तुझ्या आजीचा फोन आहे. मितालीच्या तोंडून ते वाक्य ऐकून साधनांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले आणि ते ओघळले. हे ऐकून त्यांना खूप बरं वाटतं. ज्या सगळ्या सुखांना ती पारखी झालेली, ती सगळी सुख, ती माणसं, ती माया, त्या सगळ्यांपासून अनिकाला वंचित नव्हतं ठेवायचं तिला. मितालीच्या तोंडून ते वाक्य ऐकून साधनांच्या डोळ्यातून आपसुकच एक अश्रू बाहेर पडला. त्या सगळ्यांचं किमान अनिकाच्या आयुष्यात असलेलं अस्तित्व तिने मान्य केल्याची पावती होती ती. अनिकाने हातात फोन घेतला, पण साधनांना शब्द सुचले नाही काही वेळ. खूप भावनिक झालेल्या त्या. आजी, मम्मा मला म्हणाली की तू माझी आजी आहेस. हो रे राजा, मी फक्त तुझीच आहे आजी. माझं बाळ, माझी अनु, त्या डोळ्यातले पाणी पुसतच म्हणाल्या. नात्याविषयी वाटणारं प्रेम शब्दातून वाहत होतं मनात उभ्या असलेल्या एकदम भिंती भेदून. मी आता अजिंक्यला सांगणार की माझ्याकडे पण आजी आहे, माझी स्वतःची. नाहीतर तो नेहमी सुधा आजीला माझ्यासोबत शेअर करायचा. अनिका एकदम खुश झाली. अद्वैतने दारातूनच मितालीचं ते वाक्य ऐकलं आणि काळजात गार वाऱ्याची लहर गेली. आजी थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करते म्हणत अनिकाने तो कॉल डिस्कनेक्ट करून व्हिडिओ कॉल लावला आणि त्यांनी तो उचललाही. आजी, तू रडते आहेस? नाही ग, आता नाही रडणार मी. बरं, तुझी मम्मा कशी आहे? तसं अनिकाने फोन मितालीच्या साईडला वळवला. कशी आहेस मिताली? ताप तर नाही ना आता? नाही, आता बरी आहे. काळजी घे आणि काही वाटलं तर हक्काने फोन कर या आईला, साधना मनापासून म्हणाल्या. मितालीलाही भरून आलं. त्या ममतेच्या ओलाव्यात भिजलेल्या शब्दांनी त्यावर काय बोलावं तिला सुचेनासं झालं आणि अनिकाने हसतच फोन परत स्वतःकडे घेतला. माझी अनु जेवली की नाही? हो, अद्वैतने मला जेवायला घातलं. आजी, तू मला एक गोष्ट सांगशील ना? तुला हव्या तितक्या गोष्टी सांगेन मी. साधना कुणाशी बोलते ग? मागून आत येत माधव म्हणाले. माझ्या नातीसोबत बोलते. कोण? अनु? मला पण बघू देत.
त्यांनी फोन माधव यांच्या बाजूला वळवला. माझं पिल्लू कसं आहे? नातीची माधव यांनाही तेवढीच ओढ होती. अनिका, हा तुझे आजोबा आहेत? साधना म्हणाली. त्यानंतर हो मम्मा, तिने मितालीकडे बघून विचारलं. आणि त्याचनंतर मितालीने हसून होकार दिला. आता मी अजिंक्यला सांगणार की माझ्याकडे आजोबा पण आहेत. अनिका खूप खुश होत म्हणाली. लहान मुलांसाठी आजी आजोबा हे नाव म्हणजे खजिनाच असतो. तिचा तो हरवलेला दुरावलेला खजिना तिला पुन्हा सापडला होता आणि त्याचाच आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. साधना, माधव एवढ्या दाटीवाटीने कुणाशी बोलताय? अप्पांनी विचारलं. आपल्या नातीसोबत, दोघंही एकदम म्हणाले. आणि त्याच्यानंतर अनु आहे? आजोबा विचारतात. हो, आजोबांना ते दोघेही सांगतात. मग मला ही जागा हवी बरं, आजोबा म्हणाले. त्या दोघांच्या मधून स्क्रीनकडे बघत आजोबा म्हणाले. आप्पा, आजोबा. त्यांना पाहून अनिका म्हणाली. तर त्यानंतर अद्वैतनेच आधी त्यांची ओळख करून दिलेली. अनिकासोबत त्या फोनच्या फ्रेममध्ये तिच्यावर प्रेम करणारी तिची आजी, आजोबा आणि पणजोबा होते. आपल्या नातीसाठीची त्यांची प्रतीक्षा त्यांच्या डोळ्यातच स्पष्ट दिसत होती. मिताली स्वतः ज्या सुखांना पारखी झाली होती ती सगळी सुख अनिकापासून हिरावून घेणार नव्हती. बराच वेळ गप्पा सुरू होत्या. अनिका बाळा, तुझ्या मम्माला फोन दे जरा, साधनाई तिला म्हणते. हे घे, तुझ्याशी बोलायचं आहे माझ्या आजीला. तिला हसू आलं. आणि मिताली, अद्वैत थांबेल तिथेच, प्लीज नाही म्हणू नकोस. तुम्हा दोघींना आता एकटं नाही सोडणार तो, तेव्हा प्लीज. आणि तो तिथे असेल तर आमचीही काळजी कमी होईल. ऐकशील ना एवढं? हो, तो म्हणाला आहे. तो थांबेल इथेच आज. आणि त्यानंतर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.